आपल्या सिलेबस मधला 2.1 कन्सेप्ट ऑफ कल्चर हा पॉईंट आपण कव्हर केलेला आहे. 2.2 नेचर ऑफ सोसायटी, समाज ही संकल्पना, सोसायटी ही संकल्पना आपल्याला समजून घ्यायची आहे. आधी सिलेबस पॉईंट काय काय दिलेले आहेत या पॉईंटच्या अंडर ते आपण बघूया. पहिलं दिलंय कन्सेप्ट ऑफ सोसायटी, समाज ही संकल्पना सुरुवातीला आपल्याला समजून घ्यायची आहे. त्याच्यानंतर सोसायटी अँड कल्चर, की आपण कल्चर पाहिलेलं आहे, या पॉइंटला सोसायटी पाहणार आहे, पण सोसायटी आणि कल्चर मध्ये काय रिलेशन आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. सोशल इन्स्टिट्यूशन्स हे थोडेसे आपल्याला डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे. इन अ वे सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजी मध्ये आपण जे काही शिकतोय, मॅरेज इन्स्टिट्यूशन, फॅमिली इन्स्टिट्यूशन, किनशिपची इन्स्टिट्यूशन, रिलिजियस इन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल ऑर्गनायझेशन, इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन, हे सगळ्या काय आहेत? सोशल इन्स्टिट्यूशनच आहेत, सामाजिक संस्थाच आहेत, विवाह संस्था. सो त्या सोशल इन्स्टिट्यूशनचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. सोशल ग्रुप, समाजामध्ये वेगवेगळ्या ग्रुप आहेत. प्रायमरी ग्रुप, सेकंडरी ग्रुप, इन ग्रुप, आउट ग्रुप, मल्टिपल प्रकार आहेत. याच्यावर डायरेक्ट प्रश्न आला तरी त्या कन्सेप्ट महत्वाचे आहेत. अदरवाईज सुद्धा प्रायमरी ग्रुप, सेकंडरी ग्रुप, इन ग्रुप, आउट ग्रुप असे जे समाजातील वेगवेगळे गट आहेत ते गट महत्वाचे आहेत. आणि त्याच्यानंतर शेवटची सामाजिक स्तरीकरणाची म्हणजे सोशल स्ट्रॅटिफिकेशनची कन्सेप्ट आपल्याला पाहिजे. याच्यावरती 20-20 मार्काचे मोठमोठे प्रश्न सुद्धा येतात. महत्वाची कन्सेप्ट आहे. इंडियन सोसायटीला लिंक करून सुद्धा आपण ती बघणार आहोत, थेरॉटिकल ऍज वेल ऍज अप्लाइड पर्स्पेक्टिव्हनी. सो हे जे पॉइंट आहेत त्यातला हा जे पहिले 2 पॉइंट आहेत त्याच्या सेशन मध्ये आपण कंप्लीट करणार आहोत. हे मेजर पॉइंट कंप्लीट केल्यानंतर काही असे प्रश्न आहेत युपीएससीने विचारलेले की जे थेटपणे सिलेबस मध्ये नाहीयेत, पण आपल्याला ते कंप्लीट करायचे. जसं की टोटल इन्स्टिट्यूशन ही कन्सेप्ट विचारलेली आहे, ती सोशोलॉजी मध्ये जास्त रिलेव्हंट आहे, ती अँथ्रोपॉलॉजी मध्ये पण त्यांनी विचारले. मग ती कन्सेप्ट काय महत्वाची सध्याच्या कंटेम्पररी कंटेक्स्ट मध्ये ती आपल्याला समजून घ्यायची आहे. पण आजचा आपला फोकस या पहिल्या 2 कन्सेप्ट मध्ये असेल, कन्सेप्ट ऑफ सोसायटी अँड सोसायटी अँड कल्चर. कन्सेप्ट ऑफ सोसायटी, समाज ही संकल्पना. कल्चर ही टर्म जशी आपण खूपच लूजली वापरतो तशीच सोसायटी ही टर्म सुद्धा आपण खूपच लूजली वापरतो. समाज म्हणजे नक्की काय हे आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यामुळे आपण ज्यावेळेला म्हणतो ना की आमच्या समाजाच्या भावना दुखावल्या, भारतीय समाज, विशिष्ट जातीचा समाज, नक्की समाज म्हणजे काय, समाज या संकल्पनेला कशा प्रकारे बघितलंय अँथ्रोपॉलॉजीने आणि सोशोलॉजीने, हे आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. पहिल्यांतर एक लक्षात घ्या, अँथ्रोपॉलॉजी मध्ये एक डिबेट आहे की सोशोलॉजिकल अँथ्रोपॉलॉजी जी आपण स्टडी करतोय किंवा अँथ्रोपॉलॉजी मध्ये सोसायटी आणि कल्चरचा अभ्यास आपण जे करतोय त्याच्यामध्ये सोसायटीच्या अभ्यासाला प्रायोरिटी द्यायची की कल्चरच्या अभ्यासाला प्रायोरिटी द्यायची. काही अँथ्रोपॉलॉजिस्ट असं म्हणतात की सोसायटी हा महत्वाची कन्सेप्ट आहे, तर काही अँथ्रोपॉलॉजिस्ट म्हणतात की कल्चर ही जास्त महत्वाची कन्सेप्ट आहे. सो डिफरन्स आहे. अमेरिकन अँथ्रोपॉलॉजी जी आहे ती मेजरली कल्चर या कन्सेप्ट वरती भर देते. ब्रिटिश अँथ्रोपॉलॉजिस्ट जे आहेत किंवा ब्रिटिश स्कूल ऑफ अँथ्रोपॉलॉजी जो आहे तो सोसायटी या कन्सेप्टवर भर देतो. आता तुम्ही म्हणाल की अमेरिकेचं हे म्हणणं आहे, ब्रिटनचं हे म्हणणं आहे, भारताचं काय म्हणणं आहे, तर आपण नेहमी सिंथेसिसवर भर देतो. आमचं काही म्हणणं नाही, सोसायटी पण आम्ही स्टडी करू, कल्चर पण आपण स्टडी करू, म्हणून आपल्या सिलेबसच्या कंटेक्स्टमध्ये आपण सोशो कल्चरल असा शब्द वापरतो. सो भारत नेहमी कुठल्याच गोष्टीला त्यागणारा नाहीये, आपण एकत्र घेऊन जाणार आहोत. तर आपण सोशो कल्चरलचा अभ्यास करतो. अमेरिकन स्कूल ऑफ अँथ्रोपॉलॉजी पण आम्हाला जवळची आहे आणि ब्रिटिश स्कूल ऑफ अँथ्रोपॉलॉजी पण आम्हाला जवळची आहे. सो सोसायटी ही कन्सेप्ट समजून आपल्याला घ्यायची. बघा, कुठलीही कन्सेप्ट असेल अँथ्रोपॉलॉजीमध्ये तिला पहिल्यांदा इटिमोलॉजिकली समजून घ्या. तिचा अर्थ काय होतो, त्या शब्दाचा कुठल्या शब्दापासून तो शब्द बनलेला आहे हे समजून घ्यायचं. जसं की कल्चरमध्ये आपण बघितलं, कल्चरा या शब्दापासून कल्चर हा शब्द बनलाय. तसंच सोसायटी हा शब्द कोणत्या शब्दापासून बनलेला आहे हे आपल्याला बघून समजून घ्यायचं आहे. तर एक लॅटिन वर्ड आहे सोशियस. कोणता वर्ड आहे? सोशियस. या सोशियस वर्ड पासून सोशोलॉजी हा शब्द बनलेला आहे, सॉरी सोसायटी हा शब्द बनलेला आहे, समाज हा शब्द बनलाय. मग समाज हा शब्द ज्या सोशियस पासून बनलाय
त्या सोशियसचा अर्थ जर आपण समजून घेतला तर समाज नक्की कशाला म्हणायचं हे इटिमोलॉजिकली आपल्याला चांगलं समजेल. सो सोशियस शब्दाचा अर्थ होतो कंपॅनियनशिप और फ्रेंडशिप. काय सुंदर अर्थ आहे बघा. सोशियसचा अर्थ काय? कंपॅनियनशिप और फ्रेंडशिप. मित्रत्वाची, आपलेपणाची भावना ज्याचा आधार आहे ती गोष्ट म्हणजे समाज. समाज कधी निर्माण होतो? त्याच्या मुळाशी एक आधार असायला पाहिजे. कशाचा आधार असायला पाहिजे? फ्रेंडशिपचा, कंपॅनियनशिपचा. कल्चरच्या कन्सेप्ट मध्ये सुद्धा आपण मार्गारेट बीड यांची स्टोरी परत परत सांगत असतो की सिव्हिलायझेशन नक्की कधी सुरू झालं. त्या म्हणतात जेव्हा आपण दुसऱ्यांची काळजी घ्यायला लागलो. ती फिमरची स्टोरी आपण बघितली होती ना. सो कंपॅनियनशिप आणि फ्रेंडशिप हा सोसायटीचा बेसिस आहे. त्याच्यामुळे आपण आता ज्या वेळेला समाज हा शब्द वापरतो त्यावेळेला तो उलट दुसऱ्या कोणाशी तरी भांडण करण्यासाठीच वापरतो. मित्रत्वाची भावना, दुसऱ्यांविषयीची प्रेमाची भावना हा सोसायटीचा आधार आहे हे आपण मिस करतो. सो सोशियस शब्द लक्षात ठेवा आणि त्याचा अर्थ हे करा, लक्षात ठेवा. जॉर्ज सिमिल नावाचे एक सोशोलॉजिस्ट आहेत, जॉर्ज सिमिल. ते म्हणतात इट इज अ एलिमेंट ऑफ सोशिएबिलिटी or companionship which define the true essence of the society. Companionship or sociability, दुसऱ्यांशी सामाजिक होणं, दुसऱ्यांशी मित्रत्वाने, प्रेमाच्या भावनेने, दुसऱ्यांचा विचार करून राहणं. आपण प्रतिस्पर्धी नाही आहेत, आपण एक आहोत, एकमेकांसाठी आहोत या भावनेने राहणं हे जॉर्ज सिमिल यांच्या मते काय आहे? सोसायटीचा बेसिस आहे. ते त्याच्या इटिमॉलॉजिकल मिनिंग मधून सुद्धा रिफ्लेक्ट होत आहे. म्हणून त्यानंतरच जॉर्ज सिमिल यांचं हे म्हणणं दिलेलं आहे. आपल्याला ना सोसायटी या कन्सेप्टच्या 2 डेफिनेशन पाठ ठेवायच्या आहेत. जसं आपण म्हटलं कल्चरच्या वेगवेगळ्या ज्या डेफिनेशन आपण लक्षात ठेवल्या त्याला काही अर्थ आहे. आपल्याला वेगवेगळ्या डेफिनेशन वेगवेगळ्या कंटेक्स्ट मध्ये वापरता येतील. इथे सोसायटीचे आपल्याला 2 डेफिनेशन लक्षात ठेवायचे. एक स्ट्रक्चरल डेफिनेशन आहे तर दुसरी फंक्शनल डेफिनेशन आहे. सोसायटीच्या ज्या 2 डेफिनेशन आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत त्यातली एक डेफिनेशन स्ट्रक्चरल आहे, संरचनात्मक आहे, आणि दुसरी डेफिनेशन फंक्शनल आहे. ठीक आहे. स्ट्रक्चरल डेफिनेशन म्हणजे काय? तर सोसायटी कशी बनते, सोसायटीचं स्ट्रक्चर कसं आहे, संरचना कशी आहे याच्यावर भर देणारी डेफिनेशन. फंक्शन म्हणजे काय? सोसायटी कशी फंक्शन करते, सोसायटीचे काय फंक्शन्स आहेत, काय कार्य आहेत याच्यावर भर देणारी डेफिनेशन. सो आपण 2 स्कॉलरच्या 2 डेफिनेशन बघूया. त्याच्यानंतर तुम्ही गेस करा ही स्ट्रक्चरल आहे की फंक्शनल आहे. ठीक आहे. मॉरिस गिन्सबर्ग ह्या माणसाला आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी बघायचं आहे. त्या मॉरिस गिन्सबर्ग यांनी एक डेफिनेशन दिली आहे. ते म्हणतात सोसायटी इज अ कलेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल्स. बघा डेफिनेशन पार्ट करण्यासाठी ना त्या डेफिनेशनला वेगवेगळ्या पार्ट मध्ये डिवाइड करा आणि ते पार्ट लक्षात ठेवा. म्हणजे जेणेकरून काय होईल की जरी कुठे तुम्हाला आठवत नाहीये एक्झाम हॉलमध्ये डेफिनेशन वगैरे तर त्यातला एखादा पार्ट आठवला तरी ती पूर्ण डेफिनेशन लक्षात राहील. आणि पार्ट मध्ये डिवाइड केल्यानंतर काय होतं एक ऑर्गनाइज पद्धतीने लक्षात ठेवण्याचा हे असतो. सो पहिलं काय पार्ट दिलं इथे डेफिनेशन मध्ये? सोसायटी इज अ कलेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल्स. ही लोकांचा एक समूह आहे, कलेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल्स. पण नुसतं लोक एकत्र आलेत, कलेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल्स झाले तर त्याला सोसायटी म्हणणार नाही. मग ते काय म्हणतात? कलेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल्स युनायटेड बाय सर्टन रिलेशन्स और मोड ऑफ बिहेवियर. हा या डेफिनेशनचा दुसरा पार्ट आहे. सो काही लोकांचं कलेक्शन आहे, कलेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल्स युनायटेड. हे लोक कशांनी एकत्र आलेली आहेत किंवा त्यांच्यात एकी निर्माण झाली आहे? युनायटेड बाय सर्टन रिलेशन्स. काही संबंध, रिलेशन्स बनलेले आहेत, त्या रिलेशन्सनी ते एकत्र आलेले आहेत. किंवा
त्यांनी काही मोड्स ऑफ बिहेवियर म्हणजे काही वर्तन ते करतायत आणि त्या वर्तनातून त्यांच्यामध्ये एक प्रकारची एकी निर्माण झालेली आहे. म्हणजे मी गावात राहतो, त्या गावामध्ये लोक एकमेकांशी काही व्यवहार करतात, एकमेकांशी काही बिहेवियर करतात. त्या बिहेवियर मधून त्यांच्यामध्ये काय निर्माण झालेलं आहे, एक प्रकारचं ऑर्गनाइज रिलेशन निर्माण झालेलं आहे. सो आतापर्यंत काय काय बघितलं आपण, सोसायटी इज अ कलेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल, कलेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल्स आहे युनायटेड, आणि ते इंडिव्हिज्युअल्स काय झालेत, एकमेकांशी युनाइट झालेले आहेत बाय सर्टन रिलेशन्स. कशा प्रकारे युनाइट झालेत, काही नातेसंबंधांमुळे, काही प्रकारच्या संबंध आल्यामुळे, किंवा एक प्रकारचं वर्तन त्यांनी सातत्याने केल्यामुळे. विच मार्क देम ऑफ फ्रॉम द अदर्स who do not enter into these relations or who differ from them in the behavior. या प्रकारच्या बिहेवियरमुळे किंवा या प्रकारच्या रिलेशनमुळे दुसऱ्या लोकांपासून हे लोक वेगळे ठरतात. वेगळे कुणापासून ठरतात, असे लोक जे त्या प्रकारच्या संबंधांमध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाहीत आणि त्या प्रकारचं बिहेवियर करत नाहीत. सिंपल, काही लोक आहेत, ती लोक एकत्र येतात. ते एकत्र कशामुळे येतात, काही रिलेशनमुळे असेल किंवा एका बिहेवियरच्या पॅटर्नमुळे असेल. हे लोक दुसऱ्या लोकांपासून वेगळे ठरतात. का वेगळे ठरतात, कारण त्या प्रकारचं रिलेशन्स आणि त्या प्रकारचं बिहेवियर हे दुसऱ्या लोकांचं नसतं. सो त्याच्यामुळे त्यांचं एक वेगळी सोसायटी तयार होते आणि यांची एक वेगळी सोसायटी तयार होते. सो 3 पार्ट मध्ये डिवाइड करून या डेफिनेशनला लक्षात ठेवा. आपण एकदा पुन्हा गो थ्रू करूया. सोसायटी इज अ कलेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल्स विच are united by certain relations or mode of behavior which mark them off from others who do not enter into these relations or who differ from them in a behavior. त्यानंतर C.H. कुली यांनी डेफिनेशन दिली आहे. या C.H. कुलीला आपण जेव्हा सोशल ग्रुपचे टाईप बघू, आपला हा सिलेबस पॉइंट आहे ना पुढचा, सोशल ग्रुप्स, त्या सोशल ग्रुपमध्ये प्रायमरी ग्रुप आणि सेकंडरी ग्रुप हे जे प्रॉमिनंट 2 प्रकार आहेत ते C.H. कुलीने दिलेले आहेत. खास करून प्रायमरी ग्रुप विषयी त्याचं कॉन्ट्रीब्युशन इमेन्स आहे, त्याला आपल्याला बघायचं आहे. सो C.H. कुली याचं काय म्हणणं आहे, डेफिनेशन कशी दिलेली आहे त्यांनी सोसायटीची, ती आपण समजून घेऊया. तो म्हणतो सोसायटी इज अ कॉम्प्लेक्स ऑफ फॉर्म्स ऑर प्रोसेसेस. सोसायटी काय आहे, वेगवेगळ्याचे फॉर्म्स किंवा प्रोसेसेस. सोसायटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया सुरू असतात. त्या प्रक्रिया ह्या सोसायटी मधल्या महत्वाचा एलिमेंट आहे, ऑफ विच इज अ लिव्हिंग अँड ग्रोईंग बाय इंटरॅक्शन विथ द अदर्स. सोसायटीमध्ये वेगवेगळ्या ज्या प्रोसेसेस आहेत, जे वेगवेगळे फॉर्म्स आहेत, ते एकमेकांसोबत इंटरॅक्ट करून ग्रो होत असतात. द होल बिंग सो युनिफाईड दॅट व्हॉट टेक्स प्लेस इन वन पार्ट अफेक्ट्स ऑल द रेस्ट. सो सोसायटी मधले वेगवेगळे जे पार्ट्स आहेत ते पार्ट्स एकमेकांशी इंटरॅक्ट करत असतात आणि त्यातून ते ग्रो होत असतात आणि ते या प्रकारे युनिफाईड झालेले आहेत, या प्रकारे ते बनलेले आहेत की या पार्टमध्ये जे काही होतंय ते या दुसऱ्या पार्टला अफेक्ट करतंय, एकमेकांशी ते इंटर रिलेटेड आहेत. म्हणजे तुमची इकॉनॉमी बदलली तर तुमच्या समाजामधील कुटुंब संस्था बदलते. ऍग्रिकल्चर ज्या वेळेला बेसिस होता आपल्या सोसायटीचा प्रॉमिनंटली, त्यावेळेला संयुक्त कुटुंब पद्धत, जॉईंट फॅमिली आपण प्रमोट करत होतो किंवा ती त्या प्रकारची फॅमिली सिस्टीम जास्त प्रिडॉमिनेंटली होती. पण आता काय झालंय, तर आपल्याकडचा इकॉनॉमिक बेस बदललाय, इकॉनॉमी बदलली आहे आणि त्याच्या बेसिसवरती फॅमिली, मॅरेज यासारखी सिस्टीम बदलली. सो एका पार्ट मध्ये जे काही होते त्यामुळे दुसऱ्या पार्ट मधल्या पण प्रोसेसेस मध्ये बदल होत आहेत. सो C.H. कुली प्रोसेस वरती भर देतो, तर हा मॉरिस गिन्सबर्ग हा ऑर्गनायझेशन वरती सोसायटीच्या भर देतोय. त्यामुळे मॉरिस गिन्सबर्गची डेफिनेशन ही कशी आहे, स्ट्रक्चरल डेफिनेशन आहे, तर C.H. कुलीची डेफिनेशन ही फंक्शनल डेफिनेशन आहे. सोसायटीची फंक्शनल प्रोसेस कशी होत असते याच्यावरती ती भर देते. सो दोन्ही डेफिनेशन लक्षात ठेवायच्या आहेत. तुम्ही जेव्हा मायक्रो नोट्स करता, तर ही जी नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे, अपार्ट फ्रॉम दॅट तुमची जी नोट्स असणार आहे त्याच्यामध्ये काय करा, तुम्ही एक डेफिनेशनची लिस्ट बनवा, एक कीवर्डची लिस्ट बनवा, एका टॉपिकच्या अंडर कुठले कुठले स्कॉलर आहेत त्यांची लिस्ट बनवा, जेणेकरून त्या प्रकारची पण रिव्हिजन करता येते. एखाद्या दिवशी फक्त डेफिनेशनची रिव्हिजन केली, ज्या गोष्टी आपल्याला स्पेसिफिकली एक्झाम मध्ये लक्षात ठेवायच्या आहेत, आठवाव्या लागणार आहेत, त्या गोष्टी
एका खाली एक ऑर्गनाइज करून ठेवल्या तर ते बेटर राहील. सो ह्या झालं डेफिनेशनल आणि एटिमॉलॉजिकल मिनिंगचा पार्ट. पण सोसायटीला खऱ्या अर्थाने जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला समजून घ्यायचे आहेत. वैशिष्ट्य काय आहेत सोसायटीची ती थोडीशी समजून घ्यायची आहेत. मॅकेवरचं एक पुस्तक आहे सोसायटी नावाचंच, 1951 मध्ये जे आलंय, महत्वाचा सोशोलॉजिस्ट आहे मॅकेवर. तो मॅकेवर म्हणतो इट इज अ वेब ऑफ सोशल रिलेशनशिप. सोसायटी काय आहे तर सामाजिक संबंधांची गुंफण आहे. बघा काय शब्द वापरलाय, वेब. जे अशी खूप आपण असं म्हणू की ती कॉम्प्लेक्स रिलेशनशिप आहेत, मल्टिपल रिलेशनशिप त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. सो मॅकेवर सेज दॅट सोसायटी इज अ वेब ऑफ सोशल रिलेशनशिप. ओके, हे आपल्याला माहित आहे की आपल्या सोसायटीमध्ये म्हणजे मग आपण म्हणू कुटुंबातील नातेसंबंध, माझे एक्सटेंडेड रिलेशनशिप किंवा एकूण गावातील नातेसंबंध हे असे वेब ऑफ रिलेशनशिप असतात. सोसायटी मीन्स लाइकनेस. मॅकेवर्नीच दिलेलं दुसरं फीचर, सोसायटीचा पाया काय, सोसायटीचं इम्पॉर्टंट कॅरेक्टर काय आहे, सोसायटी मीन्स लाइकनेस. इसेन्शियल प्रीरिक्विजिट ऑफ सोसायटी म्हणतोय. आता हा एक शब्द महत्वाचा आहे, हे समजून घेऊया आपल्याला काय त्याला म्हणायचं आहे. इसेन्शियल प्रीरिक्विजिट म्हणजे काय, अत्यावश्यक पुरवठ. अशी गोष्ट इसेन्शियल प्रीरिक्विजिट आहे, अत्यावश्यक पुरवठ आहे म्हणजे काय, ती गोष्ट असलीच पाहिजे जर तुम्हाला दुसरं काहीतरी साध्य करायचं आहे. सोसायटीची इसेन्शियल प्रीरिक्विजिट आहे एखादी गोष्ट म्हणजे काय, जर समाज अस्तित्वात यावा असं आपल्याला वाटत असेल तर त्याची इसेन्शियल प्रीरिक्विजिट काय आहे, लाइकनेस. सोसायटीमध्ये लाइकनेस नसेल, या प्रकारची आवड नसेल तर सोसायटी अस्तित्वाच येऊ शकत नाही असं मॅकेवर म्हणतो. लाइकनेस म्हणजे काय, आवड म्हणजे काय, सोसायटीमधले जेही लोक आहेत, कलेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल्स आहेत, त्यांच्यामध्ये एकमेकांविषयी आवड, ममत्व, प्रेम, फ्रेंडशिपची भावना असायला पाहिजे. त्यामुळं त्यातूनच समाज बनणार आहे ना. सो सोसायटी मीन्स लाइकनेस. आणि बघा मग लाइकनेस मधूनच काय बनतात, आवड मधूनच काय बनते, फॅमिली बनते, मॅरेज सिस्टीम बनते, किनशिप सिस्टीम, आप्तसंबंध आपले बनतात. सो नॅशनलिटी म्हणजे ह्या फॅमिलीच्या रिलेशनशिप कडून नॅशनलिटी, राष्ट्रीयत्वाच्या भावनेपर्यंत जाण्यासाठी पण काय असतं, लाइकनेसेस असतात. तर राष्ट्र ही संकल्पना काय आहे, नेशन ही कन्सेप्ट काय आहे, तर नेशन, राष्ट्र ही कन्सेप्ट सायकोलॉजिकल आहे. सायकोलॉजिकली ज्यांच्याबद्दल माझ्या मनात वी फिलिंग आहे अशा लोकांना, त्या भागात राहणाऱ्या, भूभागात राहणाऱ्या लोकांना मी नेशन म्हणतो. वी फिलिंग महत्वाची आहे. आता वी फिलिंग आपलेपणाची भावना म्हणजेच काय, लाइकनेस. सो कुटुंब, संस्था, नातेसंबंध इथपासून राष्ट्र या व्यापक संकल्पनेचा आधार हा लाइकनेस बनतो. आणि तो लाइकनेस नसेल तर समाज अस्तित्वात येऊ शकत नाही. तर बघा आपल्या समाजामध्ये सध्या आपण असं म्हणतो सोशल टेन्शन खूप वाढत चाललंय, सोशल कॉन्फ्लिक्ट खूप वाढत चाललाय. कारण खूप वेगवेगळ्या विषयांवरती डिफरन्सेस वाढत जाणं, एकमेकांबरोबर डिफरन्सेस असणं हे प्रॉब्लेमॅटिक नाही, म्हणजे याचं वेगळं इंटरप्रिटेशन घेतलं जाऊ शकतं. डिफरन्सेस असणं प्रॉब्लेमॅटिक नाही. प्रॉब्लेमॅटिक काय आहे, ते डिफरन्सेस समजून न घेणं, डिफरन्सेस असू शकतात असंच न मानणं. जेव्हा तुमची शत्रुत्वाची भावना वाढत जाते, ती लाइकनेसचा इलेमेंट कमी होऊन जातो, त्यावेळेला ती सोशल टेन्शन खूप वाढतात. दुसरा माणूस माझा कोणीतरी शत्रूच आहे अशा नजरेने बघणं, दॅट इज मोर प्रॉब्लेमॅटिक. सेकंड इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ सोसायटी इज डिफरन्सेस. आता तुम्ही म्हणाल की सोसायटीमध्ये लोकांना एकमेकांविषयी आवड असायला पाहिजे. आवड असेल तर कधी आवड निर्माण होते, जेव्हा सिमिलरिटी आहेत, बरोबर ना. आपण एखादा ग्रुप बनवत असतो, जेव्हा समजा आपण अभ्यासासाठीचा ग्रुप बनवायचा आहे किंवा माझा आपण म्हणू मित्रांचा ग्रुप आहे, तो ग्रुप कशावरती बनतो, तर मोस्टली लाइकनेस वरती म्हणतो. लाईक माइंडेड आहे, म्हणजे मला क्रिकेटची आवड आहे, क्रिकेट खेळणाऱ्यांचा ग्रुप बनला, क्रिकेट बघणाऱ्यांचा ग्रुप बनला. मी फुडी आहे तर त्या फुडी असलेल्या लोकांचा ग्रुप बनला. असं आहे का की खूप आपण कॉन्ट्राडिक्टरी व्ह्यू असलेल्या लोकांना आपल्या ग्रुपमध्ये असतात तसे, पण लार्जली आपण फॅमिलिरिटी किंवा लाइकनेसला प्रायोरिटाइज करतो. पण समाजामध्ये जसा लाइकनेस गरजेचा आहे तसाच समाजामध्ये भेद, डिफरन्सेस गरजेचे आहेत.
डिफरन्सेस नसतील तरी सुद्धा समाज अस्तित्वात येऊ शकत नाही. आता हे काय बघा, समाज काय आहे तर वेब ऑफ रिलेशनशिप आहे. लोक एकमेकांशी नातेसंबंधामध्ये गुंतलेले आहेत. हे का गुंतलेले असतात? कारण माझं आणि त्याचं एकमेकांवरती डिपेंडन्सी आहे, इंटरडिपेंडन्स आहे, परस्परावलंबित्व आहे. काय निर्माण होत आहे? इंटरडिपेंडन्स निर्माण होत आहे, परस्परावलंबित्व निर्माण होते. का निर्माण होत आहे? कारण डिफरन्सेस आहेत. ती व्यक्ती दुसरं काहीतरी चांगलं करू शकते, मी काहीतरी चांगलं करू शकतोय, त्यांनी ती गोष्ट करावी, मी ती गोष्ट करावी, आणि मग मी एकमेकांवरती काय राहील? इंटरडिपेंडंट राहील. यातून समाज निर्माण होतो. एकमेकांच्या वेगवेगळ्या गरजा भागवत. सगळेच लोक समान असतील, एकसारखेच असतील तर लाइकनेस निर्माण होईल, पण सोसायटी ग्रो होणार नाही. का नाही ग्रो होणार? कारण एकसारखेपणा आहे, एक जिन्सीपणा आहे. तर सोसायटीमध्ये काय असणं गरजेचं आहे? डिफरन्सेस असणं एक गरजेचं आहे, डायव्हर्सिटी, व्हॅरिएशन असणं गरजेचं आहे. बट इम्पॉर्टंट थिंग टू नोट इज दॅट मॅकेवर म्हणतो डिफरन्सेस आर सबऑर्डिनेट टू लाइकनेस. लाइकनेस प्रायोरिटी वरती आहे, आवड हा प्रायमरी इलेमेंट आहे आणि डिफरन्सेस हा सेकंडरी इलेमेंट आहे. आमची एकमेकांविषयी आवड आहे, लाइकनेस आहे, ही प्रायोरिटी आहे. डिफरन्सेस आहेत, भेद आहेत, पण ते सेकंडरी आहेत. म्हणजे एकदा सिंपल टर्म्स मध्ये लक्षात घ्या. नवरा बायको आहेत, विवाह संस्थेमध्ये ते आहेत, मॅरेजच्या सिस्टीम मध्ये ते आहेत. सो ते दोन इंडिव्हिज्युअल वेगवेगळे आहेत. नवरा हा वेगळीच व्यक्ती आहे, बायको ही वेगळीच व्यक्ती आहे, बरोबर. दोन व्यक्ती एकसारखे नसू शकतात. तर त्या दोघांमध्ये डिफरन्सेस आहेत. पण डिफरन्सेस असताना जर त्यांना एकत्र राहायचं आहे तर त्यांच्यामध्ये लाइकनेस निर्माण होणं, एकमेकांविषयी आवड निर्माण होणं गरजेचं आहे. एकदा ती लाइकनेस निर्माण झाली, आवड निर्माण झाली, तर आमच्या दोघांमध्ये कितीही भेद असले तरी ते डिफरन्सेस, भेद हे काय असणार आहेत? सेकंडरी असणार आहेत. त्याला दुय्यमत्व असणार आहे. जेव्हा लाइकनेस प्रायोरिटीवरती असतं तर डिफरन्सेस आपण काय करतो? समजून घेतो. उलट डिफरन्सेस सोसायटीसाठीच कसे महत्वाचे आहेत हे सुद्धा समजून घेतलं जातं. सो लाइकनेस इज अ प्रायमरी अँड डिफरन्सेस आर सेकंडरी. याच्यातून समाज घडतो. बघा, डिव्हिजन ऑफ लेबर नावाची कन्सेप्ट आहे. श्रम विभाजन, श्रम विभागणी, की एका व्यक्तीने हे काम करावं, महिलांनी हे काम करावं, पुरुषांनी हे काम करावं, सोसायटीतल्या या एज ग्रुपनी हे काम करावं. हे सगळं काय? डिव्हिजन ऑफ लेबर आहे. म्हणजे भारतातील वर्णाश्रम सिस्टीम जी आहे, आपल्याला पेपर 2 मध्ये शिकवायची आहे, ती पण काइंड ऑफ सुरुवातीला डिव्हिजन ऑफ लेबर वरतीच बेस्ड होती. श्रम विभागणी, कुणी कुठलं काम करावं याची समाजाने आखलेली विभागणी. आता ही का आहे? काही लोक काही गोष्टी चांगल्या करू शकतात, मग त्यांनी ते काम करावं. मी काही गोष्टी चांगल्या करू शकतोय, मग मी ते करावं. पण यातून काय होतंय? डिव्हिजन ऑफ लेबर तयार होतोय. आणि हे डिव्हिजन ऑफ लेबर बेसिकली का निर्माण होतोय? कारण डिफरन्सेस आहेत. काही लोक वेगळं काम चांगल्या प्रकारे करू शकतात, काही लोक दुसरं काहीतरी काम वेगळ्या प्रकारे आणि चांगल्या प्रकारे करू शकतात. सो डिव्हिजन ऑफ लेबर ही जी कन्सेप्ट आहे त्याचा पण बेसिस लाइकनेस आणि डिफरन्सेस आहे. सो सोसायटी इज अ वेव ऑफ रिलेशनशिप. सोसायटी मीन्स लाइकनेस, सोसायटी मीन्स डिफरन्सेस. आणि या सगळ्यामधून निर्माण होतं इंटरडिपेंडन्स. जेव्हा म्हणतो ना आपण सोसायटी मधली वेब ऑफ रिलेशनशिप काय होते? थोडीशी त्याची वेण उसवत चाललेली आहे. ती वेब जी आहे सोसायटी मधली, जो थ्रेड आहे तोच लूज होत चाललेला आहे. सोसायटी आपली तितकी, आपण असं म्हणू की त्यातली कंपॅनियनशिपचा इलेमेंट असेल, फ्रेंडशिपचा इलेमेंट असेल, आपलीपणाची भावना असेल, हे कमी का होत चाललेलं आहे? तर इंटरडिपेंडन्स कमी झालाय. बघा, समाज हा एकसंध युनिटीमध्ये आपले डिफरन्सेस बाजूला ठेवून कधी राहतो? जेव्हा त्यांच्यामध्ये इंटरडिपेंडन्स आहे. म्हणजे इमॅजिन करा की तुम्ही ग्रामीण भागात आहात आणि तुम्ही शहरी भागात आहात. तर कोणी तुम्हाला कुठल्या भागात तुम्हाला एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी लोक मदत करायला पुढे येऊ शकतात. तर तुम्ही ग्रामीण, म्हणजे समजा मी असं एका भागात आहे की ज्या भागात मी आधी गेलेलो नाही, ग्रामीण भाग आहे, किंवा आपण म्हणू थोडंसं बॅकवर्ड रिजन आहे, मागास भाग आहे, आणि तिथे ना मला
म्हणजे मी हे पर्सनली पण एकदा एक्सपिरियन्स केलं होतं की काय होतं की तिथून तुम्हाला परत येण्यासाठी काही आता व्हेकलचे किंवा ट्रान्सपोर्टेशनचे ऑप्शनच राहिलेले नाही. तर तिथली लोक ना सहजपणे तुम्हाला म्हणतात की हा नाही, आमच्या गाडींवरती आम्ही तुम्हाला सोडतो, मदत करतात. का पुढे येतात? कारण त्यांना माहितीये की या भागामध्ये जशी या माणसाला माझी गरज लागली तशी दुसऱ्यांची गरज मला लागू शकते. सो त्यांच्यावरती मी डिपेंडंट आहे याची फिलिंग असते. इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन हा टॉपिक ज्या वेळेला आपण बघू त्याच्यामध्ये बघा, तिसरा पॉईंट आहे आपल्या सिलेबस मधला, इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन, पेपर 1 मधला. तर त्याच्यामध्ये ना आपल्याला काही गोष्टी आहेत की ज्या वेळेला ट्रायबल्समध्ये, इंडिजिनस पीपलमध्ये स्कार्सिटी दिसते, म्हणजे समजा दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि माझ्याकडे अन्न आहे, तर मी ते वाटेन का दुष्काळी परिस्थितीमध्ये? तर आपण ज्या सोसायटीतून आलोय तो विचार करता आपण म्हणू दुष्काळाच्या परिस्थितीत मी कुणाला काही वाटणार नाही, कारण माझ्या सर्वायवलचे प्रॉब्लेम आहेत. पण ट्रायबल्समध्ये, इंडिजिनस सोसायटीमध्ये दुष्काळामध्ये उलट वाटण्याची प्रवृत्ती वाढते. आपण ते इंटरेस्टिंग केस स्टडी बघणार आहे इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन मध्ये. हे असं का होतं? त्यांना माहितीये या दुष्काळी परिस्थितीमध्ये आत्ता माझ्याकडे आहे, पण परत दुष्काळ निर्माण झाल्यानंतर कदाचित दुसऱ्याकडे असेल. सो तो इंटरडिपेंडन्स आहे. म्हणजे मी ती उबंटूची स्टोरी सतत सांगत असतो एसेच्या लेक्चर्सला वगैरे. उबंटू काय? उबंटू तर त्या आफ्रिकेतल्या जंगलामध्ये काही मुलांवरती समाजशास्त्रज्ञांनी, अँथ्रोपॉलॉजिस्टनी काही प्रयोग केला. त्या मुलांना असं एका रांगेत उभं केलं आणि त्यांना एक टास्क दिला. इकडे समोर एक झाड होतं, त्या झाडाच्या इथं मुलांना आवडणारा खाऊ ठेवला होता, गोड आवडणारा पदार्थ त्यांच्यासाठी ठेवला होता. त्यांना सांगितलं इथून जो लवकर पोहोचेल त्याला त्याचा खाऊचा शेअर जो आहे जास्तीत जास्त मिळणार, जो जिता वही सिकंदर. सो पळायचं आहे तुम्हाला, 1 2 3 म्हटल्यानंतर पळायचं आहे. सो झाली, रेस सुरू झाली. इमॅजिन करा आपल्या शाळेतली मुलं कशी एकदम जोरात मोकाट पळाली असती. तर त्या मुलांनी काय केलं, त्या आफ्रिकेतल्या जंगलामधल्या एकमेकांचा हात पकडला आणि चालत पुढे गेले आणि वाटून सगळ्यांनी खाऊ खाल्ला. तर ते एकदमच खूपच वेगळा एक्सपिरियन्स होता त्या सोशल सायंटिस्टना. त्याने विचारलं तुम्ही असं का केलं? ते म्हटले उबंटू. आय एम बिकॉज दे आर. मी अस्तित्वात आहे, मी जगतोय कारण माझं जगणं हे या सगळ्यांवरती अवलंबित्व असलेलं आहे. मी यांच्यावरती माझ्या अस्तित्वासाठी इंटरडिपेंडंट आहोत आम्ही एकमेकांशी. सो इंटरडिपेंडन्स हा सोसायटी मधला एक महत्वाचा एलिमेंट आहे, हे लक्षात घ्या. अनादर इसेन्शियल एलिमेंट टू कॉन्स्टिट्यूट सोसायटी असं लिहिलेलं आहे. इसेन्शियल एलिमेंट म्हणजे काय की इंटरडिपेंडन्स असल्याशिवाय पुन्हा एकदा समाज निर्माण होऊ शकत नाही, समाज बनू शकत नाही. इंटरडिपेंडन्सीच हे असलेलं इंटरडिपेंडन्सच्या जवळ जाणारच प्रिन्सिपल आहे, ते म्हणजे कॉपरेशन, सहकार्य. पी गिझबर्ट नावाचे सोशोलॉजिस्ट आहेत, ते असं म्हणतात कॉपरेशन इज मोस्ट एलिमेंटरी प्रोसेस ऑफ सोशल लाईफ विदाउट विच सोसायटी इज इम्पॉसिबल. सहकार्याशिवाय समाज अस्तित्वात येऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात आपण जे काही बघतोय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सोसायटी, ते आतापर्यंत इसेन्शियल एलिमेंट्स ऑफ सोसायटी आहे, त्याशिवाय समाज नावाची गोष्ट अस्तित्वात येऊ शकत नाही. एक ना युवल नोआ हरारीचा छोटासा व्हिडिओ आहे युट्यूब वरती, टेडेक्स टॉक आहे की व्हाय ह्युमन रूल द वर्ल्ड. मी ना तुमच्या त्या ऍपच्या फोल्डरमध्ये टास्क मध्ये की तो व्हिडिओ बघा, तुम्हाला एसेला, इथिक्सला ॲज वेल एज अँथ्रोपॉलॉजिकल अंडरस्टँडिंगला पण मदत होईल. माणसाने एवढा वीक ॲनिमल आहे, विकेस्ट ॲनिमल आहे की निसर्गाने दुसऱ्या प्राण्यांना जितक्या गोष्टी दिल्यात त्या पाहता माणसाला फार कमी सेल्फ डिफेन्स मधल्या गोष्टी दिल्यात. सो ते पाहता ह्युमननी का बरं इथपर्यंत आपण आलो, वाय ह्युमन रूल द वर्ल्ड. त्याच्यात ना त्यांनी काही सुंदर असे पॉइंट मांडले. त्यातला एक पॉइंट त्यांनी सांगितलाय, आवर ॲबिलिटी टू कोऑपरेट. सहकार्य करण्याची ही जी आपली ताकद आहे ना, ती ताकद सामाजिक व्यवस्था निर्माण करते आणि माणसाला पॉवरफुल बनवते. म्हणजे त्याने ना एक इंटरेस्टिंग उदाहरण सांगितलं. तो असं म्हणतो की बघा की एक फुटबॉल मैदान आहे, त्या फुटबॉल मैदानामध्ये तुम्ही 1000 चिंपांझींना मॅच बघायला बसवलंय आणि ते प्रॉपर बघतायत, असं होणार नाहीये. एक माणूस विरुद्ध एक चिंपांझी असं जर समजा लढाई झाली तर एक चिंपांझी जिंकेल, कारण तो रिलेटिव्हली फिजिकली जास्त पॉवरफुल असू शकतो किंवा आहे.
पण 1000 चिंपांझी एकत्र येऊन इतकं कॉपरेट करू शकत नाही जितकं माणूस करतो. आणि त्यामुळे माणसाचा विकास झालाय किंवा माणसाने इथपर्यंत मजल मारले असं त्याचं म्हणणं आहे. सो ॲबिलिटी टू कॉपरेट, कॉपरेशन इज इसेन्शियल एलिमेंट ऑफ सोसायटी. त्याच्यानंतर पुढचं फीचर आहे सोसायटीचं, समाज कशाला म्हणायचं याचं, ते म्हणजे सोसायटी इज अ सिस्टम ऑफ युसेजेस अँड प्रोसिजर्स. सिंपल. प्रत्येक समाजामध्ये काही प्रक्रिया असतात, प्रोसिजर असतात की हे असं झालं पाहिजे. सो ते सोसायटीचा पार्ट असतो. म्हणजे विवाह संस्थेच्या बाबतीत आपल्या समाजाचे काही नियम असतात, प्रोसिजर असतात. सो ते प्रोसिजर सोसायटीमध्ये दिसून येतात. म्हणजे बघा, मॅरेजच्या संदर्भातले काही प्रोसिजर असू शकतात, एज्युकेशनच्या संदर्भातले काही प्रोसिजर असू शकतात, रिलीजन, फूडच्या बाबतीत काही प्रोसिजर असू शकतात. सो समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया आणि पद्धती दिसून येतात. प्रोसिजर मधून काय समजते आपल्याला? प्रक्रिया आणि पद्धती वेगवेगळ्या दिसतात. प्रेझेन्स ऑफ एन ऑथॉरिटी इज नेसेसरी टू मेंटेन ऑर्डर इन द सोसायटी. एक प्रकारची ऑथॉरिटी समाजामध्ये गरजेची असते, असं एक ट्रॅडिशनल व्ह्यू पॉइंट आहे. मग आधीच्या समाजामध्ये ती ट्रायबल सोसायटीमध्ये किंवा आधीच्या सोसायटीमध्ये ते वेगवेगळे प्रकार होतो. बँड होता, त्याच्यानंतर राजे निर्माण झाले, आता आपण डेमोक्रेसीमध्ये आहे. तर ह्या सगळ्या सोसायटी बघितलं, समाज बघितलं, तर त्याच्यामध्ये काइंड ऑफ ऑथॉरिटी, एक आधी सत्ता लागते. आता ऑथॉरिटी का लागते? कारण सोसायटीमध्ये मल्टिपल लोक राहत आहेत, ते डिफरंट आहेत, एकमेकांपासून वेगळे पण आहेत. सो या डिफरंट इंडिव्हिज्युअल्सला एकत्र जर व्यवहार करायचा असेल आणि त्यांच्यातले डिफरन्सेस मधून कॉन्फ्लिक्ट निर्माण होऊ नये असं आपल्याला वाटत असेल, कॉपरेशन मेंटेन राहावं असं आपल्याला वाटत असेल, तर एक ऑथॉरिटी असणं गरजेचं आहे, जी या व्यवहाराला समाजातील काय करेल? रेग्युलेट करेल. In society there are several groups and divisions such as family, city, villages. आता हेच ग्रुप्स वगैरे आपल्याला नंतर बघायचे. समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात. हा सिंपल पॉइंट आहे, म्हणजे याच्यात काही एक्सप्लेन करण्यासारखं नाहीये. लिबर्टी अँड कंट्रोल गो टुगेदर इन द सोसायटी. इंटरेस्टिंग पॉइंट आहे, म्हणजे पॉलिटीचा अभ्यास ज्यांनी केलेला आहे त्यांना इझिली हा पॉइंट अंडरस्टँड होऊ शकतो. लिबर्टी, स्वातंत्र्य, अँड कंट्रोल, नियंत्रण, हे सोसायटीमध्ये पॅरलली रन होतं. मग जेव्हा आपण असं म्हणतो की कॉन्स्टिट्यूशन काय करतंय किंवा आपल्याला जेव्हा राईट्स ही कन्सेप्ट दिलेले आहेत, हक्क आहेत, ते ऍब्सोल्यूट राईट्स नाही आहेत. मला काहीही करण्याचं राईट नाहीये. का नाहीये तसं? कारण मला काहीही करण्याचं जर हक्क दिला, स्वातंत्र्य दिला, तर कदाचित दुसऱ्यांच्या हक्कांचं उल्लंघन होऊ शकतं. त्यामुळे मला स्वातंत्र्य तर आहेच, त्यासोबत काही कंट्रोल, माझ्यावर नियंत्रण किंवा निर्बंध सुद्धा आहेत. आपण पॉलिटिकल ऑर्गनायझेशन हा जो पॉइंट बघणार आहोत सिलेबस मधला, 4th पॉइंट आहे बघा पेपर 1 मधला. पॉलिटिकल ऑर्गनायझेशन मध्ये तुम्हाला सोशल कंट्रोल हा पॉइंट दिसेल. समाज वेगवेगळ्या प्रकारे समाजातील सदस्यांवरती कशा प्रकारे नियंत्रण प्रस्थापित करतो हे आपल्याला या पॉइंट मधून कळेल. त्याच्यानंतर दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग पॉइंट. स्पेन्सर, आर.सी. ब्राउन अँड डरखेम नावाचे काही अँथ्रोपॉलॉजिस्ट आणि सोशलिस्ट आहेत. डरखेम हा प्रॉमिनंट सोशलॉजिस्ट आहे. आर.सी. ब्राउन, रॅडक्लिफ ब्राउन हा इम्पॉर्टंट अँथ्रोपॉलॉजिस्ट आहे, ज्याला आपण अँथ्रोपॉलॉजिकल थेअरीमध्ये सुद्धा बघणार आहोत. सो आर.सी. ब्राउन अँथ्रोपॉलॉजिकल थेअरीमध्ये कुठल्या थेअरीमध्ये आहे हे सिलेबस मध्ये जाऊन तुम्हाला बघायचं आहे. म्हणजे थोडक्यात सिलेबस सोबत असायला पाहिजे, हे मी आधी पण तुम्हाला सांगितलेलं होतं. सो स्पेन्सर, आर.सी. ब्राउन अँड डरखेम कंपेअर सोसायटी टू अन ऑर्गॅनिझम. हा पॉइंट आपल्याला थोडा समजून घ्यायचा आहे. सोसायटी इज ऑर्गॅनिझम, किंवा असं म्हटलं जातं सोसायटी इज ऑर्गॅनिक, सेंद्रिय आहे, ऑर्गॅनिक आहे, ऑर्गॅनिझम शी कम्पेअर केलं जात आहे. म्हणजे काय? तर बघा, ऑर्गॅनिझमला एखादा जीव ज्याला आपण म्हणतो त्याला बर्थ आहे, तो जन्माला येणार आहे, त्याची ग्रोथ होणार आहे, त्याची डेथ किंवा डीके होणार आहे. ते एक प्रकारे माणूस सुद्धा एक ऑर्गॅनिझम्स आहे, बरोबर? किंवा जीवसृष्टीमध्ये वेगवेगळे ऑर्गॅनिझम सापडतात. ते काय होते? त्यांचा जन्म आहे, त्यांची वृद्धी आहे, आणि शेवटी नंतर पुन्हा डीके किंवा डेथ आहे.
अपार्ट फ्रॉम दॅट आपण ॲज अ ऑर्गॅनिझम बघितलं तर आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम आहेत. रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, कार्डियक सिस्टीम आहे, आपली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. या वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम काम करत असतात आणि त्या सिस्टीम कशा असतात, एकमेकांशी इंटर रिलेटेड असतात. सो या सेन्समध्ये की ऑर्गॅनिझम एक प्रकारे जसा बनलेला असतो किंवा जसा फंक्शन करतो त्याच प्रकारे सोसायटी फंक्शन करते. सोसायटी निर्माण होते, सोसायटी वाढते, वृद्धिंगत पावते, ती सोसायटी डिक्लाइन सुद्धा होऊ शकते. ते पण ती सोसायटी जसे ऑर्गॅनिझम मध्ये एक प्रकारची सिस्टीम असते त्या सिस्टमॅटिक वेनी काम करते. त्याच्यामधले वेगवेगळे पार्ट्स कसे असतात, इंटर रिलेटेड असतात. सो ऑर्गॅनिक सोसायटी कशी आहे, ऑर्गॅनिक आहे, ऑर्गॅनिझम रिलेटेड, ऑर्गॅनिझमला ती रिलेट करता येते. सो लाईक ऑर्गॅनिझम सोसायटी इज ऑल्सो सिस्टीम ऑफ रिलेशन्स. ठीक आहे. सो सोसायटी ही ऑर्गॅनिक आहे. आपल्याला ना जसं आपण कल्चर या टॉपिक मध्ये कल्चरल लॅग ही कन्सेप्ट डिस्कस केली आहे, तसाच कल्चर या टॉपिकच्या संदर्भात इज कल्चर ऑर्गॅनिक और सुपर ऑर्गॅनिक नावाचा एक PYQ आला होता 10 मार्काचा. तो आपण जेव्हा डिस्कस करणार आहोत तेव्हा सोसायटी आणि कल्चर ऑर्गॅनिक असणं म्हणजे काय आणि सोसायटी आणि कल्चर सुपर ऑर्गॅनिक असणं म्हणजे काय हे डिस्कस करणार आहोत. त्यावेळेला हे पॉईंट पुन्हा येईल. पण आता सध्यासाठी काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, सोसायटी ऑर्गॅनिक आहे किंवा सोसायटी ऑर्गॅनिझमशी कम्पेअर करता येते म्हणजे काय, ऑर्गॅनिझम सारखंच ती फंक्शन करत आहे. एक प्रकारची लिव्हिंग एंटिटी सोसायटी असते. इमाल डर्खेम असं म्हणतो, सोसायटी इज अ रियालिटी इन इट्स ओन राईट. मगाशी डर्खेमचा जो ऑर्गॅनिझमचा व्ह्यू होता त्याच्याच कंटेक्स्ट मध्ये सुपर ऑर्गॅनिक व्ह्यू ऑफ सोसायटी डर्खेमने दिलाय. हा पॉइंट सध्यासाठी असाच लक्षात ठेवा, सोसायटी इज अ रियालिटी इन इट्स ओन राईट. जेव्हा ती ऑर्गॅनिक आणि सुपर ऑर्गॅनिक मधली डिबेट आपण बघू, ती सोसायटी आणि कल्चर खरंच ऑर्गॅनिक आहे की सुपर ऑर्गॅनिक आहे, त्यावेळेला हा पॉइंट पुन्हा येईल. आता सध्यासाठी सोसायटी इज अ रियालिटी इन इट्स ओन राईट हे लक्षात ठेवा. GH मिड हे एक सोशलॉजिस्ट आहेत, ते म्हणतात एक्सचेंज ऑफ गेस्चर्स विच इन्व्हॉल्व्ह द यूज ऑफ सिम्बॉल. सोसायटीमध्ये त्यांनी कुठल्या एलिमेंटला इम्पॉर्टन्स दिलाय, तर बघा, एक्सचेंज ऑफ गेस्चर्स अँड यूज ऑफ सिम्बॉल्स. GH मिड म्हणतात सोसायटी इन्व्हॉल्व्स किंवा बेसिक कॅरेक्टर ऑफ सोसायटी इन्व्हॉल्व्स एक्सचेंज ऑफ गेस्चर्स अँड सिम्बॉल्स. तर कल्चर इज सिम्बॉलिक असं आपण जेव्हा डिस्कस केलं होतं कल्चरच्या कॅरेक्टर्समध्ये, तेव्हा मी तुम्हाला सिम्बॉलचा अर्थ सांगितला होता. सिम्बॉल आणि सिग्नल याच्यामध्ये काय फरक आहे असं मी तुम्हाला सांगितलं. सिम्बॉल म्हणजे काय, तर अशी गोष्ट जी अंडरस्टँड करण्यासाठी तुम्हाला त्या कल्चरचा कंटेक्स्ट समजून घेणं गरजेचं आहे. एक्झाम्पल, PK आला होता बघा इंडियामध्ये, तो फॉरेनच्या दुसऱ्या ग्रहावरूनच डायरेक्टली PK आला होता, PK मूवी मधला. त्याला नव्हतं समजत की इथल्या गोष्टी का नव्हत्या समजत, कारण मल्टिपल गोष्टी सिम्बॉलिक असतात. हे जे स्वस्तिकचं साईन म्हटलं जातं, मला ते स्वस्तिकचं साईन, ह्याला रिलिजियस सिग्निफिकन्स आहे. हे कधी समजेल आपल्याला किंवा ह्याचं महत्व कधी संपेल, जेव्हा आपल्याला त्या सिम्बॉलचा त्या कल्चर मधला अर्थ समजेल. आपण सोसायटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिम्बॉल्स वापरतो, सोसायटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गेस्चर्स वापरतो. काही समाजामध्ये आपण हे आता लँग्वेज या टॉपिक मध्ये बघणार आहोत की जर समजा असं असं केलं तर ते यस कन्सिडर केलं जातं, बरोबर. आपण म्हणतो ना असं असं करतो, येस. पण काही सोसायटीमध्ये असं नो कन्सिडर केलं जातं. मग मला हे काय समजायला पाहिजे, त्या गेस्चरचा आणि सिम्बॉलचा अर्थ समजला पाहिजे. गीड्सची जी कन्सेप्ट आहे, विंक आणि ब्लिंकची, ती पण आपण डिस्कस केली होती. कल्चर इज सिम्बॉलिक म्हणजे काय, तर अशा प्रकारच्या वेगवेगळे गेस्चर्स आणि सिम्बॉल्स सोसायटीमध्ये वापरले जातात. सो समाज म्हणजे काय, तर कंपॅनियनशिप आणि फ्रेंडशिप वरती बेस असलेली
गोष्ट ज्याच्यामध्ये वेब ऑफ रिलेशनशिप येतात, लाइकनेस आहे, डिफरन्सेस आहे, बट लाइकनेस आर सबऑर्डिनेट टू डिफरन्सेस अँड इट क्रिएट्स इंटरडिपेंडन्स, कॉपरेशन. त्यातून मग काही प्रोसेसेस, प्रोसिजर, फॉर्म्स डेव्हलप होतात. सोसायटी कॅन बी कम्पेअर्ड टू ऑर्गॅनिझम, सोसायटी कॅन बी कम्पेअर्ड टू सुपर ऑर्गॅनिझम. ऑल दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑर द नेचर ऑफ सोसायटी. सो सोसायटी म्हणजे काय, समाज म्हणजे काय, ही कन्सेप्ट आपण समजून घेतली. सोसायटी आणि कल्चर मध्ये काय डिफरन्स आहे, असा एक 10 मार्काचा प्रश्न येऊ शकतो, कारण आपल्या सिलेबस मध्ये पण ते डायरेक्टली मेन्शन आहे. संस्कृती आणि समाज हा प्रश्न जेव्हा 10 मार्काला येईल त्यावेळेला सुरुवातीला काय करायचं, दोन्हीचे इटिमॉलॉजिकल मिनिंग सांगायचे की व्युत्पत्ती शास्त्रानुसार, शाब्दिक याच्यानुसार की अर्थ काय त्याचा. त्याच्यानंतर दोन्हीची एक एक डेफिनेशन तुम्ही लिहू शकता, जसं की कल्चरमध्ये ई बी टेलरचे डेफिनेशन असेल, सोसायटीमध्ये सी एच कुलीची असेल किंवा गिन्सबर्गची असेल, त्यापैकी एक डेफिनेशन लिहू शकतो. सिंपल स्टार्ट करा, एटिमॉलॉजिकल मिनिंग सांगा आणि डेफिनेशन सांगा. जसं मी सांगितलं की अमेरिकन अँथ्रोपॉलॉजी आणि ब्रिटिश अँथ्रोपॉलॉजी मध्ये एक प्रकारचा टसल आहे, ही सोसायटी महत्वाची आहे की कल्चर महत्वाचा आहे. तो टसल अँथ्रोपॉलॉजी मध्ये दिसतो. त्याच्यामुळे सोसायटी अँड कल्चर मधील नेचर जे सांगितलं जातं किंवा त्यांची रिलेशनशिप जे सांगितली जाते ती वेगवेगळ्या अँथ्रोपॉलॉजिस्टनी वेगवेगळी सांगितलेली आहे. तर आपल्याला या आन्सरमध्ये काही ओपिनियन लिहावे लागतील वेगवेगळ्या अँथ्रोपॉलॉजिस्टचे. काही लोकांचं असं म्हणणं आहे कल्चर आधी आहे आणि त्यातून सोसायटी निर्माण होते. काही लोकांचं म्हणणं नाही, सोसायटी मधून कल्चर निर्माण होतं. काही लोक म्हणतात सोसायटी ही मोठी कन्सेप्ट आहे आणि त्याच्यामध्ये कल्चर ही छोटी कन्सेप्ट आहे. काही लोक म्हणतात नाही, कल्चर ही मोठी कन्सेप्ट आहे काय आणि सोसायटी हा छोटा पार्ट आहे. तर अशा छोट्या छोट्या डायग्राम पण काढून तुम्ही अँथ्रोपॉलॉजिकल डिफरंट इंटरप्रिटेशन और डिफरंट वे ऑफ लुकिंग एट दी नेचर ऑफ रिलेशनशिप बिटवीन कल्चर अँड सोसायटी हे पण काढू शकता. सो सिंपल डायग्राम तुम्ही पेपरमध्ये काढू शकता की few anthropologists or few anthropological school consider culture as a part of society, while few consider society as a part of culture. Few consider culture as earliest, की कल्चर महत्वाचे आणि त्यातून सोसायटी नंतर निर्माण होते. सो डिफरंट ऑफ ओपिनियन आहे. एक डेफिनेशन किंवा एक व्ह्यू तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, तो आहे एस एफ नाडेलचा. त्यांची जी पोझिशन आहे ती लार्जली आपण असं कन्सिडर करू की डिफरंट अँथ्रोपॉलॉजिस्टचं जे व्ह्यू आहे त्याला एक प्रकारे समराइज करणारी किंवा एक मिडल पाथ दाखवणारी आहे. आणि रिसेंट व्ह्यू आहे एस एफ नाडेलचा 2006च्या त्याच्या बुकमध्ये त्यांनी काय म्हटलंय, तो असं म्हणतो कल्चर इज अ वे ऑफ लाईफ ऑफ पीपल. कल्चर इज वे ऑफ लाईफ ऑफ द पीपल. लोकांची जीवन जगण्याची पद्धती, लोक कसं जीवन जगतात याची पद्धती म्हणजे कल्चर. तर सोसायटी इज अ ऑर्गनाइज्ड इंटरॅक्टिंग ॲग्रिगेट ऑफ इंडिव्हिज्युअल्स हू फॉलो अ गिवन वे ऑफ लाईफ. ऑर्गनाइज लोकांचा समूह, अशा प्रकारे संघटित झालेला समूह जो ती जीवनशैली फॉलो करतोय, वे ऑफ लाईफ फॉलो करतोय, त्याला म्हटलं जातं सोसायटी. वे ऑफ म्हणजे एक स्ट्रक्चरल डेफिनेशन जी आपण बघितली ना, सोसायटी अशा प्रकारे बनलेली आहे, तर ते बनलेल्या सोसायटीचे लोक ज्या प्रकारची जीवन पद्धती फॉलो करतात त्याला म्हणतात कल्चर. पण ते ऑर्गनाइज जे लोक झालेले आहेत त्या ऑर्गनाइज झालेल्या लोकांना म्हटलं जातं सोसायटी. अर्थात बघा डिफरन्स हा खूपच असा थिन नाही, म्हणजे जे आपण सोसायटी बघताना, म्हणूनच इंडियाचा अप्रोच बेटर आहे सोशो कल्चरल अँथ्रोपॉलॉजी. सो एस एफ नाडेलचं व्ह्यू लक्षात ठेवायचं आहे. सो कल्चर इज अ वे ऑफ लाईफ ऑफ पीपल वाईल सोसायटी इज अ ऑर्गनाइज इंटरॅक्टिंग ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स हू फॉलो गिवन वे ऑफ लाईफ. त्याच्यानंतर मॅलिनोस्की हा प्रॉमिनंट अँथ्रोपॉलॉजिस्ट आहे. फंक्शनली स्कूलमध्ये
तुम्ही त्याला ट्रेस करू शकता अँथ्रोपॉलॉजिकल थिअरीमध्ये. आपण कल्चरच्या कन्सेप्टमध्ये सुद्धा मॅलिनोस्की बघितलंय, त्याचं थोडं ओपिनियन काय आहे ओव्हरऑल ते आपण बघितलंय. सो मॅलिनोस्की म्हणतो कल्चर इज ऑल एम्बरेसिंग इन्क्लुडिंग सोसायटी. म्हणजे आपण ही जे डायग्राम काढले ना, कल्चर इज ऑल एम्बरेसिंग इन्क्लुडिंग सोसायटी. कल्चर ही व्यापक कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये सोसायटी ही छोटी कन्सेप्ट आहे, ती येतेच, असं मॅलिनोस्कीचं म्हणणं आहे. सो दिस इज अ मॅलिनोस्कीज व्ह्यू. मॅलिनोस्कीला काय म्हणायचंय? कल्चर इज ऑल एम्बरेसिंग इन्क्लुडिंग सोसायटी. ठीक आहे. कल्चर इज अ वाइडर कन्सेप्ट than society and include social organization of social structure of people. So simple, मॅलिनोस्कीचं असं म्हणणं आहे कल्चर ही ब्रॉडर कन्सेप्ट आहे आणि त्याच्यामध्ये सोसायटी ही इन्क्लूड होते, सोशल ऑर्गनायझेशन, सोशल स्ट्रक्चर, ज्या काही गोष्टी आहेत ते त्याच्यामध्ये येतात. पण जे ब्रिटिश अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत, ब्राउन, इव्हॅन प्रिचार्ड, एडमंड लीच, हे सगळे कोणते आहेत? ब्रिटिश अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत. ब्राउन, इव्हॅन्स प्रिचार्ड, एडमंड लीच, ते म्हणतात की ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, सोसायटी वेगळा आहे, कल्चर वेगळा आहे. तुम्ही एकच किंवा त्याच्यामधलंच कंपोनंट म्हणून त्यांना ट्रीट करू नका. म्हणजे यांचं व्ह्यू असं दाखवता येईल, सोसायटी, कल्चर, ही गोष्ट वेगळी, ही गोष्ट वेगळी. आता हा पण थोडासा एक्स्ट्रीम व्ह्यू आहे. सोसायटी आणि कल्चरला वेगवेगळं नाही, ते इंटरॅक्टिंगच आहेत. सोसायटी, कल्चर हे एकमेकांशी एक प्रकारे इनसेपरेबल गोष्ट म्हणूनच बघणं जास्त गरजेचं आहे. रेडफिल्ड नावाचा स्कॉलर आहे अमेरिकन अँथ्रोपॉलॉजिस्ट मधला, रॉबर्ट रेडफिल्ड. तो रेडफिल्ड असं म्हणतो की बोथ आर सिनॉनिमस, इंटर रिलेटेड अँड इनसेपरेबल. कल्चर शब्द वापरा, सोसायटी शब्द वापरा, काही फरक पडत नाही. गंगाधर ही शक्तिमान, हे शक्तिमान ही गंगाधर आहे. तसंच कल्चर वापरा, सोसायटी वापरा, काही फरक पडत नाहीये. बोथ आर इंटर रिलेटेड, इनसेपरेबल, एकमेकांपासून त्यांना वेगळं करता येत नाही. कल्चर इज बेस्ड ऑन द सोसायटी. एडिफिस ऑफ द कल्चर हॅज बेस इन सोसायटी अँड ह्युमन लिव्हिंग. काही लोक काय म्हणतात, काही अँथ्रोपॉलॉजिस्ट, खास करून अमेरिकन सोसायटीचं, की कल्चर इज बेस्ड ऑन, सॉरी, ब्रिटिश अँथ्रोपॉलॉजिस्ट, कल्चर इज बेस्ड ऑन द सोसायटी. समाज पहिल्यांदा निर्माण होतो आणि त्यातून काय निर्माण होते, तर कल्चर निर्माण होत आहे. जर समाज अस्तित्वात नसेल तर संस्कृती अस्तित्वात येत नाही. पण पुन्हा लिवाई स्ट्रॉस नावाचा फ्रेंच एक स्कॉलर आहे. लिवाई स्ट्रॉसची एक स्कॉलर हे आहे बघा, थेरी, अँथ्रोपॉलॉजिकल थेरीमध्ये स्ट्रक्चरिझमची, त्याच्यामध्ये तो येतो. सो लिवाई स्ट्रॉस म्हणतो सोसायटी एक्झिस्टेड प्रायर टू कल्चर. तो पण काय म्हणतोय, सोसायटी पहिली येते आणि त्याच्यानंतर कल्चर येतोय. सो एक प्रकारे ब्रिटिश अँथ्रोपॉलॉजिस्टच्या जवळ जाणारा लिवाई स्ट्रॉसचं ते ओपिनियन आहे की पहिल्यांदा सोसायटी पाहिजे आणि त्याच्यानंतर समाज, संस्कृती निर्माण होणार. तर हे थोडंसं लॉजिकल अँड रॅशनल पण वाटतंय बघा. लोक एकत्र आली, त्या लोकांची एकमेकांशी संबंध जोडले आणि त्यातून संस्कृती निर्माण झाली, असं बेसिकली त्यांचं म्हणणं आहे. क्रोबर नावाचा स्कॉलर आहे, तो म्हणतो सोसायटी डू एक्झिस्ट विदाउट कल्चर बट कल्चर डज नॉट एक्झिस्ट विदाउट सोसायटी. संस्कृतीशिवाय समाज अस्तित्वात असू शकतो. सोसायटी डू एक्झिस्ट विदाउट कल्चर बट कल्चर डज नॉट एक्झिस्ट विथ सोसायटी. म्हणजे याला पण, क्रोबरला पण काय म्हणायचंय, पहिल्यांदा समाज आणि त्यानंतर निर्माण होते ती संस्कृती. पण हे पण इंटरेस्टिंग आहे, आपण कन्सेप्ट ऑफ कल्चर मध्ये म्हटलं नो सोसायटी और नो कम्युनिटी इज अनकल्चर्ड. संस्कृती नाही आहे असा समाज अस्तित्वातच नसतो. सो बेसिकली हे डिफरंट इंटरप्रिटेशन आहे. तुम्हाला परीक्षेसाठी काय करावं लागेल, ते डिफरंट इंटरप्रिटेशन दाखवावे लागतील आणि ते थोडंसं असं इनोव्हेटिव्ह डायग्राम फॉर्मॅटमध्ये दाखवलं, ते एक्झामिनरला पण कन्वे होईल की तुम्हाला ते समजले की डिफरंट अँथ्रोपॉलॉजिकल इंटरप्रिटेशन कसे आहे. सो सिंपल, सोसायटी अँड कल्चरचे इटमॉलॉजिकल अँड डेफिनेशन लिहा आणि त्याच्यानंतर हे जे व्ह्यूज आहेत वेगवेगळ्या अँथ्रोपॉलॉजिस्टचे ते मांडा आणि त्याच्यानंतर एक शेवटचा स्टँड घ्या की बेसिकली
सोसायटी अँड कल्चर आर इंटर रिलेटेड अँड इन्सेपरेबल. परत दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, हा एक स्टँड तुम्ही बेसिकली शेवटी कन्क्लुजन मध्ये घेतला पाहिजे की सोसायटी आणि कल्चर यापैकी काय महत्वाचं आहे, आधी काय आणि नंतर काय. तर याचा ना बऱ्याचदा उत्तर देता येत नाही. ते ते अंड पहिलं की कोंबडी पहिली त्यासारखं आहे की काय पहिलं नक्की, सोसायटी की कल्चर. ओरिजिन ऑफ कास्ट हा टॉपिक बघणार होतो आपण पेपर 2 मध्ये. जात कशी निर्माण झाली, तर एका लिमिट नंतर त्याचे कन्व्हिन्सिंग असे सगळेच रिझन देता येत नाहीत, काही ना काही त्रुटी त्या रिझन्स मध्ये राहतात. मग त्यावेळेला काय बघायला पाहिजे, आता सोसायटी अँड कल्चर किंवा कास्टच्या ओरिजिन वरती जास्त फोकस करण्यापेक्षा याच्या फंक्शन्स वरती जास्त फोकस करणं गरजेचं आहे की सोसायटी आणि कल्चर याच्या फंक्शनल जो आस्पेक्ट आहे त्याच्यावर अँथ्रोपॉलॉजीनी आणि ओव्हरऑल आपण अभ्यासामध्ये जास्त फोकस करणं गरजेचं आहे. सो या सोसायटी या टॉपिक मधला, नेचर ऑफ सोसायटी मधला सोसायटीची कन्सेप्ट आणि सोसायटी अँड कल्चर मधलं रिलेशनशिप हा टॉपिक आपण बघितलेला आहे. जे पॉइंट आहेत सिलेबस मधले त्यातला. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला सोशल इन्स्टिट्यूशन, सोशल ग्रुप ह्या कन्सेप्ट बघायच्यात. सोशल स्ट्रॅटिफिकेशन हे आपण त्याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत, कारण सोशल स्ट्रॅटिफिकेशनला आपल्याला डिटेलमध्ये थोडंसं बघायचं आहे. सोशल इन्स्टिट्यूशन आणि सोशल ग्रुप बघताना आपल्याला स्टेटस आणि रोल ही एक कन्सेप्ट बघायची आहे, जी सिलेबसमध्ये थेटपणे दिलेली नसली तरी त्याच्यावरती रिपीटेडली प्रश्न आलेले आहेत. आणि सोशल इन्स्टिट्यूशनशी, सोशल स्ट्रॅटिफिकेशनशी, सोशल ग्रुपशी या सगळ्याशी ती रिलेटेड आहे, कन्सेप्ट ऑफ स्टेटस अँड रोल. ठीक आहे. सो नोट्स मधले जे पॉइंट दिलेले आहेत आता आपण जे डिस्कस केलेले आहे ते एकदा प्रॉपर रिवाइज करा. पुढच्या लेक्चरमध्ये सोसायटीतल्या सोशल इन्स्टिट्यूशन आणि सोशल ग्रुपचा आपण पॉइंट डिस्कस करणार आहोत.